तर मित्रांनो, आजचा आपला प्रवास होणार आहे पुणे ते फलटण डेमो एक्सप्रेसने. ते पण फक्त 30 रुपयात. हो, सकाळी पुण्याहून निघाल्यानंतर आपण बघणार आहोत शिंदवणे घाटातील निसर्गरम्य दृश्य आणि तसेच शिंदवणे घाटातील बोगद्यातला प्रवास. त्यासोबतच आपण बघणार आहोत दौंडची मोठी हॉर्सशू कर. तिथून पुढे गेल्यानंतर आपण साक्षीदार होणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे. संपूर्ण वारी आपल्याला ट्रेनमधून बघायला मिळणार आहे. तसेच नीरा नदीमधला शाही स्नान उत्सव देखील आपल्याला ट्रेनमधून बघायला मिळणार आहे मित्रांनो. त्यासोबतच जेजुरी खंडोबा मंदिराचे दर्शन आपण ट्रेनमधून करणार आहोत. सोबतच पुणे मिरज सेक्शनमधले निसर्गरम्य दृश्य देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासोबतच लोणंद ते फलटण या सेक्शनमधले अपडेट्स देखील मी तुम्हाला देणार आहे. किती काम झाले आहे, किती बाकी आहे, किती डेव्हलपमेंट झालेली आहे रूटमध्ये, लोणंदपासून ते फलटणपर्यंत किती डेव्हलपमेंट झालेली आहे, हे सुद्धा आपण या प्रवासादरम्यान बघणार आहोत. तर चला सुरू करूया पुणे ते फलटण डेमो प्रवास माझ्यासोबत. चला, पुणे फलटण डेमो एक्सप्रेस लागली आहे प्लॅटफॉर्म नंबर 2. फटाफट तिकीट घेऊन घेऊ आणि प्लॅटफॉर्म नंबर 2कडे जाऊया. हे आपण तिकीट घेतलेलं आहे. 30 रुपये एकाला तिकीट पडलेलं आहे. दोघांचे 60 रुपये झालेले आहे. आता आपण चाललो आहे प्लॅटफॉर्म नंबर 2कडे. हा पुणे रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 6 आहे. प्लॅटफॉर्म नंबर 6वरून आपण ओल्ड ब्रिजवरून चाललो आहे प्लॅटफॉर्म नंबर 2कडे. आणि खाली उभी आहे पुणे अजनी वंदे भारत एक्सप्रेस. 6:25ला हिचं डिपार्चर आहे. आत्ता वाजले आहेत 6. ही कोणती ट्रेन? हां, ही आहे पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स प्रगती सुपरफास्ट एक्सप्रेस. 7:45लाही सुटते पुण्याहून. आणि प्लॅटफॉर्म नंबर 2वर लागली आहे आपली 71415 पुणे फलटण डेमो एक्सप्रेस. या डेमोमध्ये आपला फलटणपर्यंतचा प्रवास होणार आहे. आज 6:10 आपली गाडी फलटणकडे निघेल. डेमोचे इंटेरियर्स आपण बघून घेऊयात कशी आहे डेमो आतून. सीट्स तर आरामदायी दिसत आहेत. म्हणजे फलटणपर्यंतचा 3-3.5 तासाचा प्रवास एकदम आरामदायी आणि सुखकर होईल. सिटिंगच प्रवास आहे पूर्ण फलटणपर्यंत. आणि यात पण लोणंद ते फलटण सेक्शन नवीन आहे. अनएक्सप्लोर्ड सेक्शन आहे लोणंद ते फलटण. त्यामुळे ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि मेन म्हणजे लोणंदला गाडीचं रिव्हर्सल आहे. लोणंदपासून फलटणपर्यंत गाडी रिव्हर्स डिरेक्शनला जाते. वॉशरूम वगैरे पण डेमोमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे म्हणजे रेल्वेने. ही मला चांगली गोष्ट वाटली की डेमो एक्सप्रेसमध्ये डेमो ट्रेनमध्ये सुद्धा वॉशरूमची फॅसिलिटी देण्यात आलेली आहे पॅसेंजर्सला. होम चांगलं वाटलं. आता ते स्वच्छ अस्वच्छ हा तर नंतरचा भाग आहे म्हणा. ते आता प्रत्येकाच्या याच्यावर असते आपण किती स्वच्छ ठेवतो आणि किती काय करतो. प्रत्येक वेळी रेल्वेला जबाबदारी धरून चालत नाही. आपल्याला पण काही सेन्स असला पाहिजे की आपण कसं यूज करतो आहे, वॉशरूम कसं ठेवतो आहे. रेल्वेवाले तर साफ करतातच, पण आपल्याला पण जरा जबाबदारी आली पाहिजे की आपण कशा वापरल्या पाहिजेत पब्लिक युटिलिटीज. बरोबर 6:10 सकाळी आपल्या पुणे फलटण डेमो एक्सप्रेस ऑन टाईम डिपार्चर केलं ना गाडीचं तर 1-1 तास लेटच निघालेली आहे पुण्यात. पण आज बरोबर राईट टाईम निघाली. हा बहुतेक आम्ही जाणार होतो म्हणून राईट टाईम निघाली तर काय वेगवेगळे अर्थ आहे त्याचे. आणि इथे 1 नंबर प्लॅटफॉर्मला लागलेली आहे 11:423 पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस. हिचा पण ब्लॉग आपण तयार केलेला होता इनॉग्रेशन डेच्या दिवशी. तुम्ही पाहू शकता तो पण. त्याची पण लिंक मी टाकून ठेवेल डिस्क्रिप्शनमध्ये. पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटी आहे ही.
6:55ला निघते ही पुण्यातून आणि 12 वाजता शिर्डीला पोहोचते. पूर्ण नवीन डबे दिले या गाडीला. पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस आहे ही. पूर्ण रेक नवा करकरीत आहे. पुणे शेडचं WAP7 लागते आता पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेसला. पुणे WAP7 घेऊन जाणार पूर्ण शिर्डीपर्यंत गाडी. 37289 नंबरचा आहे WAP7 इंजिन. हे आहे पुणे शेडचं WDM-3D. हे जे अल्को लोकोमोटिव्ह होते ना भाई, याचा ऑराच वेगळा आहे. म्हणजे जेव्हा हे सर्व्हिसमध्ये होते ना, याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. म्हणजे डिझेल लोकोमोटिव्हचा एक ऑरा होता, तो अजून पण काही ठिकाणी मेंटेन आहे. म्हणजे अजून पण काही ठिकाणी डिझेल लोकोमोटिव्ह फिरत आहेत आणि सर्व्हिस देत आहे, पण वेगळाच ऑरा होता. म्हणजे अल्को लोकोमोटिव्हचा जो धूर निघायचा ना, वेगळंच ॲग्रेशन दिसायचं. जबरदस्त इंजिन होतं. हे जे आपण बघतोय ना, हे पुणे ETS म्हणजे पुणे इलेक्ट्रिक शेड, ETS ट्रिप शेड म्हणतो आपण, जे आता पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 जवळ आहे ना, तर हे आता नवीन होत आहे ते मिरज एंडकडे. म्हणजे घोरपुरी डेपोच्या अलीकडे, घोरपुरी स्टेशनच्या अलीकडे हे नवीन तयार करताय आता पुणे इलेक्ट्रिक ट्रिप शेड, जिथे सगळे इलेक्ट्रिक इंजिन पार्क असतात ते होतील भविष्यात. जॉईन केली आता आपण. आता ऑल क्लिअर सिग्नल मिळालेला आहे आता आपल्या गाडीला. इथून आता आपला डायरेक्ट हॉल्ट असणार आहे सासवड रोड. पुण्याहून डायरेक्ट सासवड रोड पहिला हॉल्ट असणार आहे आपला शेड्यूल. हे पुण्याचं डिझेल लोको शेड आहे. इथे सगळे डिझेल इंजिन पार्क असतात, त्यांचा मेंटेनन्स चालतो, त्यांची रंगरंगोटी चालते. जे रेल्वेच्या भाषेत आपण POH AOH असं म्हणतो याला, तर सगळे डिझेल इंजिन किंवा आता नवीन जे इलेक्ट्रिक इंजिन आले आहेत WAP7 पुण्याकडे, ते पण इथेच त्यांचा मेंटेनन्स चालतो पुणे डिझेल ट्रिप शेडमध्ये. 6:25 झालेत सकाळचे आणि बरोबर 15 मिनटात आपण पुण्याहून सासवड रोड आपल्या पहिल्या ऑफिशियल हॉल्टला आपण आलेलो आहे. आता पुण्याहून निघाल्यानंतर पहिला हॉल्ट ऑफिशियल जो आहे तो सासवड रोडच आहे आणि इथून पुढचा हॉल्ट आपला असणार आहे डिरेक्टली जेजुरी. स्टेशनला काही ना काही रेक पार्क केलेलेच आहेत काही गाड्यांचे. कारण काय झालेलं आहे की पुणे मुंबईमध्ये बोरघाटामध्ये लँडस्लाईड झाली होती, दरड पडली होती, तर बहुतेक गाड्या कॅन्सलच होत्या पुणे मुंबईमधल्या. ज्या काही निवडक चालत होत्या त्या पुण्यातनं शॉर्ट टर्मिनेट होत्या किंवा पुण्यातनं सुटत होत्या. तर एवढी जागा तर पुण्याकडे नाही आहे की बुवा एवढ्या गाड्या कुठे पार्क करायच्या. तर काही गाड्या फुरसुंगीला पार्क केल्या, काही आळंदीला पार्क केल्या, काही शिंदवणीत केल्या, काही सासवड रोडला इथे आता आपण बघतो इथे केलं. तर आहे म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये सुद्धा पुण्याकडे पार्किंगसाठी इश्यू नाही आहे. म्हणजे रेक पार्क करू शकतात. आता म्हणजे काय म्हणतात इमर्जन्सी सिच्युएशन आली तर यार्डामध्ये प्रत्येक गाडीला तर आपण उभं नाही करू शकत, कारण जागाच तेवढी कमी आहे.
काम चालू आहे आत्ता पुण्याकडे. मॉडेल म्हणजे काय म्हणतात त्याला, रिमॉडेलिंगचं काम चालू आहे. जशी जशी पुढे जागा वाढेल तसं तसं अजून स्पेस होईल. फुरसुंगी स्किप करतो आहे आता आपण, आणि हे कल्याण मॅप 7 मालगाडीसोबत लागलेलं आहे इथं. म्हणजे हेच बघायचं राहिलं होतं आता. म्हणजे हे मालगाडीची इंजिनं पॅसेंजर ट्रेनमध्ये टाकूनच राहिले, पण मालगाडीला आता पॅसेंजरची इंजिन देऊन राहिले. वॅप 7 दिला मालगाडीला. केवढी लंबीच्या लंबी मालगाडी बघाय. फुरसुंगी स्किप करतो आपण आता. संपलीच नाही अजून मालगाडी ही. फुरसुंगी स्टेशन पण म्हणजे निसर्गरम्य आहे बरं का. म्हणजे इथे तुम्ही जर बघाल ना तर आजूबाजूला पहाड वगैरे, आणि इथून जवळच रामदारा मंदिर पण जवळ आहे इथून. दर्शनासाठी खूप म्हणजे अतिशय सुंदर जागेत, आणि असं लेक वगैरे आहे तिथे. आणि इथेच पुढे एक मीटर गेजचा ब्रिज पण आहे जुना. म्हणजे आधी ना पुणे कोल्हापूरमध्ये मीटर गेज ट्रेन चालायची 1960 ते 1970च्या मध्ये चालायची. तर तिचा ब्रिज आहे बघा, हा तुम्हाला दिसतो आहे ना व्हिडिओमध्ये, हा तोच ब्रिज आहे. आता तो पाडला आहे इकडून तिकडून, म्हणजे खूप जुना ब्रिज आहे. लोकांच्या शेतामधून वगैरे गेलेला आहे. तर तो आता अर्धा पाडलेला आहे, पण काही काही अवशेष त्याचे आहेत. तर इथूनच ती मीटर गेज गाडी जायची. याच्याबद्दलचा माहितीचा ब्लॉग पण मी केलेला आहे, तो पण मी त्याची पण लिंक मी टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. हा पूर्ण मोठंच म्हणजे सिनरीचा आहे. मोठमोठे म्हणजे असे डोंगर, घाट, शिंदवणीचा घाट झाला, अडारकी झालं, मोठमोठे म्हणजे असे काय म्हणतात त्याला, नॅचरल सिनरी आपण म्हणतो ना, ती या रूटमध्ये आपल्याला बघायला मिळते पुणे मिरजमध्ये. म्हणजे वाठारपर्यंत जरी संपूर्ण म्हणजे आहेच सिनरी. अडारकीचा पण घाट आहे, तो पण चांगला आहे. आणि आता आपण कुठेतरी स्टेशन, नाही गाडी क्रॉस होते, कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेस आहे. 7:05 पोचते पुण्यात. महाराष्ट्र एक्सप्रेससोबत ब्रेक शेअरिंग घ्यायचा. आळंदी स्किप करतो आहे आपण आता. आळंदी रेल्वे स्टेशन. सासवड रोड ते जेजुरी एक पण हॉल्ट नाही आहे गाडीला आपल्या. हे बघा, मी म्हटलं ना तुम्हाला, इथे पण एक रेक पार्क केला बघा या साईडला. हा पण एक रेक आहे इकडे. पुणे नागपूर हमसफर एक्सप्रेसचा रेक आहे हा. बरोबर, हमसफर एक्सप्रेस आहे. उद्या निघते, गुरुवारी असते ही पुण्याहून नागपूरसाठी. दर गुरुवारी असते, वीकली आहे. छान गाडी आहे, प्रीमियम गाडी आहे पुण्याची. हे बघा, इथूनच सिनरी चालू झाली. आता आपण कर्व करतोय शिंदवणे स्टेशनजवळ. म्हणजे इथून शिंदवणे स्टेशन एक 2 किलोमीटरवरच आहे या कर्वपासून. समोरचे दिसत आहेत ते शिंदवणे घाटाचे डोंगर आहेत. शिंदवणे रेल्वे स्टेशन. शिंदवणेला आलो आहे आपण आत्ता. मेन लाईनवरून स्किप करतो आहे कारण आपला हॉल्ट नाही आहे हा. आपला डायरेक्ट जेजुरी हॉल्ट आहे आता. इथून गाडी चढाई चालू करते. असेंडिंग ऑर्डर म्हणतो ना आपण, असेंडिंग. पूर्ण शिंदवणे घाट चढते इथून गाडी. पण एवढी कॅपेबल आहे डेमो असल्यामुळे की छान स्पीडने चढू शकते. आणि बाकी इतर गाड्या पण बिना बँकरच्या चढतात इथे. फक्त
जास्त काही लोडेड मालगाडी वगैरे असेल तर त्याला बँकर वगैरे लागतात, पण मोस्टली सर्वच गाड्या बिना बँकरच्याच जातात इथे. बोरघाटसारखा घाट नाही आहे हा, पण सिनरी आहे, सिनरी तेवढीच आहे. मोठे मोठे कर्व आहेत आणि व्हायडक्ट पण आहे, पूल वगैरे, ब्रिजेस. इथून ना रोड पण दिसतो, म्हणजे शिंदवणे घाटात रोड बाय रोड पण येता येते, तो रोड पण इथून दिसतो. मगाशी तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये. हे इथून आपल्या गाडीने चढाई चालू केली आहे बघा, पूर्ण कर्व अशी पूर्ण गाडी वळते पूर्ण. या स्पॉटवरून शिंदवणे घाट चालू होतो. आता ही तरी डेमो ट्रेन आहे, पण मेन एक्सप्रेस आणि मोठ्या मोठ्या मालगाड्या वगैरे असतात ना, अतिशय सुंदर दिसतात वळणावर. पूर्ण इंजिन दिसते आणि पूर्ण गाडी अशी वळणावर अशी चंद्राकृती आकार म्हणतो ना आपण, तशी दिसते. हे बघा, हे बघा आता या साईडनी. आणि मध्यंतरी पूर्ण पुणे मिरज सेक्शन पूर्ण डबलिंग झालं आहे. शिंदवणे घाट पण पूर्ण डबल झाला होता, म्हणजे झालेला आहे ऑलरेडी. काही काम पण पेंडिंग नाही आहे आता शिंदवणे घाटात. आणि हे सकाळच्या वेळेचे दृश्य आहेत शिंदवणे घाटाचे. सनराईज झालेला आहे मस्तपैकी. हा जो व्ह्यू आहे ना, हा व्ह्यू बघण्यासाठीच खरं तर म्हणजे पुणे फलटण डेमो आजची आपण डिसाईड केली होती. आणि त्यासोबतच लोणंद आणि जो फलटण सेक्शन आहे तो सुद्धा एक्सप्लोअर करायचा होता. पूर्ण म्हणजे वळणं खूप आहे त्या घाटामध्ये, आणि खूप जुना घाट आहे. म्हणजे डिझेल इंजिन वगैरे, कोळशाची इंजिन वगैरे चालायचे या रूटवर, तेव्हापासूनचा घाट आहे हा, खूप जुना घाट आहे. हे बघा, आता मेन जे व्हायडक्ट म्हणतो ना आपण, ब्रिजेस म्हणतो आपण, म्हणजे एका कॉर्नरवरून गाडी दुसऱ्या कॉर्नरला जाते आणि बोगद्यात एंटर करते. इकडे आता आपली गाडी चाललेली आहे. आता व्हायडक्ट दिसेलच आपल्याला या घाटात. अतिशय सुंदर, मस्त एकदम निसर्गरम्य वातावरण आणि शुद्ध वातावरण आहे. हवा शुद्ध आहे एकदम. आता आपली गाडी मला वाटते बोगद्यात एंटर करते आपली ट्रेन. आता शिंदवणे घाटातला बोगदा. वा, छोटाच बोगदा आहे पण अतिशय सुंदर, मस्त प्रवास होतो. आणि सकाळची वेळ असल्यामुळे तो हवेतला गारवा जाणवतोय. हे बघा, हे व्हायडक्ट मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं, हे नवीन व्हायडक्ट आहे. हे आता डबलिंग झालं ना पुणे मिरजमधलं, शिंदवणे घाटातलं हे नवीन व्हायडक्ट टाकलेलं आहे. हा नवीन रूट आहे. तो तिकडचं जे व्हायडक्ट आहे ना, हे राईट साईडचं, हा जुना ट्रॅक होता आधीचा सिंगलवाला. हा नवीन ट्रॅक आहे ज्याच्यावरून आपण आता चाललेलो आहे. हे बघा, इथले पण आपले व्हिडिओज आहेत. म्हणजे हा जो डोंगर दिसतोय साईडला, इथून पण आपण व्हिडिओज घेतलेले आहेत. इथून जाणाऱ्या गाड्यांचे, वंदे भारत, कोयना वगैरे सगळ्या गाड्यांचे व्हिडिओ घेतलेले आहेत आपण आधी. फक्त प्रवास खूप वर्षांनी करतोय मी शिंदवणे घाटात. म्हणजे लहानपणी महाराष्ट्र एक्सप्रेसनी जायचो मी वाठारपर्यंत, साताऱ्यापर्यंत तेव्हा. पण त्याच्यानंतर या घाटातून प्रवास खूप वर्षांनी करतो.
पूर्ण लांबच राम एवढा मस्त निसर्ग आहे आणि सनराईज झाला असल्यामुळे अजून जास्त छान वाटतं आहे. म्हणजे आत्ता नुकताच एवढा पाऊस होऊन गेला ना या मागच्या आठवड्यामध्ये, त्यामुळे अतिशय सुंदर ग्रीनरी वगैरे पण झालेली आहे शिंदवणे घाटामध्ये. आणि समजा भरपूर पाऊस समजा सुरू असेल ना तर वॉटरफॉल्स वगैरे पण धबधबे वगैरे ॲक्टिव्ह होतात या घाटात, शिंदवणे घाटामध्ये. पण बोर घाटासारखा पाऊस नाही पडत इथे, थोडा कमी प्रेशरनी पडतो पण जेव्हा केव्हा पाऊस होतो चालू असतो तेव्हा शिंदवणे घाट अतिशय सुंदर दिसतो. आता आपण स्किप करतोय आंबळे रेल्वे स्टेशन. शिंदवणे नंतरचं रेल्वे स्टेशन आहे आंबळे. ते जे लांब डोंगर रांगा दिसत आहेत ना ते पुरंदर किल्ल्याच्या साईडचे सगळे डोंगर आहेत. ते म्हणजे त्या साईडला पुरंदर किल्ला आहे जिकडे आपण आता हे डोंगर रांगा बघतोय ना, आणि तेच डोंगर पुढे असे जेजुरीच्या इकडे येऊन ते कास पठार वगैरे सगळे कनेक्टेड डोंगर एकमेकांना. हे बघा, हे सर्वात नयनरम्य दृश्य आपण म्हणू शकतो. जेजुरी खंडोबाचे दर्शन रेल्वेतून, पूर्ण मंदिर व्हिजिबल आहे आणि वातावरण एवढं चांगलं होतं की अगदी व्यवस्थित म्हणजे दाखवण्यासाठी तरी व्हिडिओ क्वालिटी चांगली आलेली आहे. म्हणजे खंडोबाचं मंदिर पूर्ण दिसतं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आत्ता आपलं अरायवल होतं आहे जेजुरी रेल्वे स्टेशनवर. 7:30 वाजून गेलेत सकाळचे आणि म्हणजे चांगली आली गाडी. म्हणजे पुण्याहून सासवड रोडवरून आपला दुसरा हॉल्ट जो आहे हा जेजुरी आहे. आत्ता जेजुरीनंतर मग जेजुरीनंतर वाल्ल्यानंतर नीरा. वाल्याला आपला हॉल्ट नाही आहे, नीरा, त्यानंतर लोणंद आणि लोणंदला गाडी आपली रिव्हर्सल घेऊन पलटणकडे जाते. असा या गाडीचा आपला रूट आहे. आणि आपण आत्ता निघतोय जेजुरीवरून. वा, जय मल्हार. एअरपोर्ट जय मल्हार. सर्वांनी म्हणा, कमेंटमध्ये आले पाहिजे एअरपोर्ट जय मल्हार. इथे ना यशवंतपूर चंदीगड कर्नाटका संपर्क क्रांती आपल्याला क्रॉस झाली होती. पण माझ्याकडनं व्हिडिओ घेता नाही आला मला. म्हणजे घेतला नाही, चूक माझ्याकडनं ऑनच झालं नाही. मी नुसता मोबाईल पकडून ठेवला होता. मला असं वाटत होतं की व्हिडिओ शूट होतो आहे, पण नंतर कळालं की ते व्हिडिओचं मी बटनच प्रेस केलं नव्हतं. त्यामुळे ती एक क्रॉसिंग आपली मिस झाली. आणि आता आपण दौंडचकडे चाललो आहे. दौंडचा जो हॉर्सशू कर्व आहे ना तिथून आपण आत्ता जाणार आहे. आता आपण दौंडच्या आउटरला आहे. इथून आपण दौंडच रेल्वे स्टेशन स्किप करणार आणि त्या हॉर्सशू कर्ववरून असं वाल्याकडे जाणार. हे बघा, व्हिडिओमध्ये ही बिल्डिंग लक्षात ठेवा. दौंड रेल्वे स्टेशनला ही बिल्डिंग असते ना, पिवळी दिसते आहे ना व्हिडिओमध्ये, ही लक्षात ठेवा. आणि स्किप झाल्यानंतर तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे त्या बिल्डिंगबद्दल.
हे बघा, ही आहे दौंडची हॉर्सशू कर. असं पूर्ण घोड्याची नाळ म्हणतो ना आपण, पूर्ण तशा त्या शेपमध्ये बरोबर हे वळण आहे पूर्ण. म्हणजे दौंड रेल्वे स्टेशनवरून गाडी अशी येते, ते हॉर्सशू करवरून अशी पूर्ण फिरून वाल्याकडे जाते. आता या करवर आहे ना, म्हणजे मोठ्या मेल एक्सप्रेस गाड्या आहेत ना 24-24 डब्यांच्या, किंवा मालगाड्या, म्हणजे खास करून मालगाड्या एवढे सुंदर दिसतात. पूर्ण असं ते म्हणजे गार्डचा, ट्रेन मॅनेजरचा डबा, ते इंजिन पूर्ण आपल्याला विजिबल असतं आणि मध्ये अशी पूर्ण ट्रेन अशी कर्व घेत असते. आता मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. जी आपण पिवळी बिल्डिंग मी तुम्हाला म्हटलं होतं, ही बिल्डिंग लक्षात ठेवा. ती बिल्डिंग मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आपण कुठून आलो एक्झॅक्टली, म्हणजे हॉर्सशू कर मी का बरं म्हणतो ते मी तुम्हाला आता सांगतो. ही बिल्डिंग दिसते, झूम केलेली आहे मी आत्ता. या बिल्डिंगच्या इथे आपण होतो स्टेशनवर. ही बिल्डिंग स्टेशनलाच आहे, क्वार्टर्स आहेत ते रेल्वे एम्प्लॉईजचे. तिकडनं आपण निघालो स्टेशनवरून, पूर्ण असं हॉर्सशू कर्व घेऊन आता आपण वाल्याकडे चाललेलो आहे. म्हणजे हे असं ग्रेटेस्ट इंजिनिअरिंग मार्वल म्हणू शकतो आपण. खूपच छान इंजिनिअरिंग वर्क केलेलं आहे ते हॉर्सशू कर्व बांधताना. म्हणजे गाडी खूप सुंदर दिसते त्याच्यावर. आणि इथे आपण आता बघू शकतो दिंडी दिसायला चालू झालेली आहे आपल्याला. वारी, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी चाललेली आहे पंढरपूरकडे आषाढी एकादशीसाठी. आणि कालच पालखी निघाली होती जेजुरीहून निऱ्याकडे जायला. आता वाल्यामध्ये आपल्याला दिसायला चालू झालेलं आहे वारीचे दर्शन. हे बघा, पूर्ण वारी आहे, पूर्ण वारी आहे. हे आता चाललेले आहेत नीरा नदीकडे. आज शाही स्नान आहे माऊलींचं नीरा नदीमध्ये पादुकांचं. त्यामुळे आजचा मुक्काम पण माऊलींचा मला वाटतं तरडगावला असणार आहे. लोणंद, नीरानंतर लोणंदला जाईल पालखी आणि लोणंदहून तरडगावला रिंगण असते, त्यामुळे तरडगावला मुक्काम असेल पालखीचा आज. पण हे विहंगम दृश्य, म्हणजे रेल्वेतून वारीचं दर्शन, या रूटची हीच खासियत आहे. आपण म्हणून वैशिष्ट्य या रूटचं, की माऊलींची पालखी या काळामध्ये ट्रेनमधनं दिसते. आणि ट्रेन लोको पायलट्सला वगैरे पण इन्स्ट्रक्शन असतात स्पेशल, की या काळात या मार्गावरून, म्हणजे जेव्हा तुम्ही पास कराल गाडी, तर स्पीड रेस्ट्रिक्शन ठेवा, कारण सगळीकडे वारकरी पसरलेले असतात इकडे, म्हणजे दोन्ही साईडला. त्यामुळे अतिशय सुंदर आणि अलोभनीय क्षण आपण म्हणू शकतो. वारीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे इथे, खूपच सुंदर. टाळ आणि मृदुंगाच्या गजरात वारी चालली आहे पंढरपूरकडे. वा, खूपच. म्हणजे असं आपण म्हणतो ना, की काय काय गोष्टींसाठी असं नशीब लागतं. म्हणजे आज मी निघालो डेमोनी फलटणसाठी, तर म्हणजे रस्त्यात वारी दिसणं, दर्शन होणं, जे की माझं पुण्यात दर्शन झालं नव्हतं यावर्षी पालखीचं, ते मला अशा पद्धतीने ट्रेनमधून दर्शन, खूपच म्हणजे सुंदर, अतिशय वेगळा अनुभव आपण म्हणू शकतो वारीचं आणि पालखीचं दर्शन. वा, आता आपण नीऱ्याकडे चाललो आहे. थोड्याच वेळात नीरा रेल्वे स्टेशनवर आपलं अरायवल होईल.
हे मगाशी जे रेल्वे क्रॉसिंग पाहिलं ना आपण, तर ते जुन्या हायवेचं रेल्वे क्रॉसिंग होतं. म्हणजे आधी सर्व गाड्या तिकडूनच जायच्या. हा पण जुना हायवेच आहे, नीरा गावातून जातो हा रस्ता. आता पूर्ण सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण वगैरे सगळा बायपास झालेला आहे. त्यामुळे ट्रॅफिकला जरी जायचं असेल तरी ते बायपासवरून जातात सगळ्या गाड्या. आणि बाकी दिंडीसाठी, वारीसाठी वगैरे हा गावातला रस्ता आधीपासूनच ठरलेला आहे. आता आपण थोड्याच वेळात एंटर करणार आहोत नीरा रेल्वे स्टेशनवर. ही बाजूनी नीरा गावातनं वारी चाललेली आहे. इथूनच पुढे नीरा नदी आहे. त्या नीरा नदीमध्ये शाही स्नान असते माऊलींच्या पादुकांना. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना शाही स्नान असते. दरवर्षी ठरलेलं आहे, ती परंपरा आहे. त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे पुढे. बरोबर 8 वाजता आपण पोचलो आहे नीरा रेल्वे स्टेशनवर. आणि बाजूनी नीरा रेल्वे स्टेशनच्या बाहेरच मेन रोड आहे, तिथनं पालखी चाललेली आहे पंढरपूरकडे. पुण्याहून सकाळी 6 वाजता निघालो आपण, 6 वाजून 10 मिनिटांनी. आता जवळपास वाजलेत 8-10 वाजलेत आत्ता. आणि इथून आपण आता निघू. डिरेक्टली आपला हॉल्ट असणार आहे लोणंद रेल्वे स्टेशन. आणि लोणंद रेल्वे स्टेशनवर आपल्या गाडीचा रिव्हर्सर होणार आहे. गाडी रिव्हर्स डिरेक्शनमध्ये. प्रत्येक स्टेशनमध्ये सासवड असो, जेजुरी, आपलं नीरा, वाल्हा, अगदी म्हणजे लोणंद वगैरे पण असेल, सगळीकडे वारकऱ्यांना थांबण्यासाठी जागा, झोपण्यासाठी जागा, स्टेशन परिसर वापरण्यासाठी जागा दिलेली आहे रेल्वेजनी. आणि हे आपण बघतोय आजचं दृश्य अतिशय विलोभनीय आणि सुखकारक दृश्य आपण म्हणू शकतो. माऊलींच्या पादुकांचे शाही स्नान चाललेले आहे नीरा नदीमध्ये. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. वा, सुंदर. या काळात वातावरण पण अगदी म्हणजे सुंदर वाटते, भक्तिमय वातावरण पूर्ण प्रवासात जाणवलं. म्हणजे पुण्यापासून, सासवडपासून पुढे आल्यानंतर पूर्ण भक्तिमय वातावरण, टाळ आणि त्याचा आवाज, विठुरामाचा गजर, पूर्ण म्हणजे प्रवास असा भक्तिमय वाटतोय ॲक्च्युली. तर मित्रांनो, 92 किलोमीटरचा प्रवास करून आता आपण पोचलेलो आहोत लोणंद जंक्शन रेल्वे स्टेशनवर. जंक्शन का, तर इथून सरळ जी लाईन जाते ती सातारा, कराड, मिरज अशी जाते कोल्हापूरला. आणि एक लाईन जी जाते रिव्हर्स डिरेक्शनमध्ये ती जाते फलटणला. इथून 26 किलोमीटरवर फलटण आहे. तर आता आपण आपला रेक रिव्हर्स होणार. आता आपण ज्या दिशेने आलो आपण त्याच दिशेला परत जाणार, फक्त लाईन चेंज करून फलटण साईडला जाणार 26 किलोमीटर पुढे. तर तिकडे आपल्याला स्टेशन लागणार तरडगाव आणि सुरवडी, आणि त्यानंतर लास्ट आपलं डेस्टिनेशन असणार फलटण. तर आता तिकडचे LP इकडे येतील. हे बघा, हे आले LP, त्या कॅबिनमधून या कॅबिनमध्ये आले. आता हे इकडनं चार्ज हँडओव्हर करतील, चार्ज घेतील आणि पुढे फलटणकडे आपली गाडी प्रस्थान होईल.
हे बघा, आपण आत्ता ज्या लाईनवरून आलो ना, ते हे बाजूची लाईन आहे. आपण आत्ता पुण्याकडून आलो लोणंदकडे. पुणे, सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद ही पुणे कोल्हापूर मेन लाईन आहे, पुणे मिरज मेन लाईन. आणि आता आपण लोणंदवरनं रिव्हर्सल घेतला. आता आपण चाललो आहे फलटणकडे. आपण ज्या ट्रॅकवर आत्ता आहे ती लाईन फलटणकडे जाते. 26 किलोमीटर फलटण आहे इथून. आणि ते बाजूचे जे ट्रॅक पाहतोय ना आपण आत्ता पुण्याकडनं आलो. पुणे कोल्हापूर पुणे मिरज मेन लाईन आहे ती. आता इथनं आपण लोणंदवरून आत्ता निघालो आहे फलटणकडे जायला. 26 किलोमीटर इथून फलटण आहे. लोणंद फलटण 26 किलोमीटरचा सेक्शन आहे. पण आणि मॅक्स परमिसेबल स्पीड समजा पाहिली आपण या सेक्शनची तर फक्त 45 किलोमीटर पर आवर आहे. 45च्या स्पीडनी गाडी जाते पूर्ण फलटणपर्यंत. त्यामुळे 26 किलोमीटरसाठी गाडीला कमीत कमी 1 तास 10 मिनटं, 1 तास 20 मिनटं वगैरे लागतात. 1.5 तासापर्यंत पण कधी कधी वेळ जातो. आणि म्हणजे जुने ट्रॅक असल्यामुळे बरेचसे कामं पण या लाईनला पेंडिंग आहेत अजून. म्हणजे सिग्नल झालं, सिग्नल तर नाहीच आहे मुळात. म्हणजे सिग्नलचे नुसते पोल लावून ठेवलेत, त्याच्यात लाईट वगैरे काही नाही आहे. आणि काय म्हणतात, प्लॅटफॉर्मचे कामं चालू आहेत, लूप लाईनचे कामं चालू आहे, ब्रिजेसचे कामं चालू आहे. बरं, जे गेट वगैरे आहे LC आपण म्हणतो रेल्वे गेट, त्याचे पण कामं चालू आहे. तर अंडर कन्स्ट्रक्शन लाईन आहे. तर होप सो काही वर्षात किंवा काही महिन्यात पूर्ण होवो. काम तर चालू आहे, काम करतानाच म्हणजे दिसलेत मला लोक. जेव्हापासून आपण लोणंदपासून जसे निघालो आहेत तसे बघतोय मी लोक लाईनवर. पण सिग्नल नाही आहे लाईनवर, एक पण सिग्नल नाही. मला तरी दिसला नाही आत्तापर्यंत, तरी दिसला नाही. आता पुढे बघू. आता अजून तरडगाव वगैरे यायचं आहे. तरडगाव, सुरवडी आणि मग फलटण बघूयात. आत्ता आपलं अरायवल होतं आहे तरडगाव रेल्वे स्टेशनवर पोचते आपली गाडी आत्ता. लोणंद नंतरचं पहिलं स्टेशन तरडगाव. हे हायवेनी पण लागतं. आपलं हे पुणे फलटण हायवे जो आहे, लोणंद नंतर तरडगाव हायवेनी पण लागतं. आणि मेन तरडगावलाच रिंगण असतं पालखीचं. हे बघा, हे स्टेशन पण अंडर कन्स्ट्रक्शनच आहे. नुसतं एक आपलं प्लॅटफॉर्म बांधून ठेवलेलं आहे. मला वाटतं खूप वर्षापासून, जेव्हापासून ही लाईन चालू झाली आहे ना, तेव्हापासून डेव्हलपमेंट झालेलीच नाही आहे या भागात. तरडगावहून निघतोय आपण आता. जवळपास आत्ता 9 वाजलेत सकाळचे. अजून पाऊण तास तरी लागणार. म्हणजे जवळजवळ एक 15 किलोमीटर जायला पाऊण तास एवढा वेळ नक्कीच. म्हणजे गाडीचा समजा स्पीड पाहिला आपण आत्तापर्यंतचा आणि पुढचं अंतर पाहिलं तर एक 40 मिनटं वगैरे डिस्टन्स आपण अंदाज पकडू शकतो की बा फलटणपर्यंत आपल्याला एवढा वेळ लागू शकतो. हे बघा, बरेचसे बायपास आहेत ना, म्हणजे आपण हे म्हणतो रस्ता क्रॉस करण्यासाठी किंवा ट्रॅक क्रॉस करण्यासाठी असे खालून बायपास बनवले जातात. ते पण अंडर कन्स्ट्रक्शन आहे इथे. तरळगावच्या आधी पण होते आणि नंतर पण आहे. पण हे असं वाटते कधीचे असे अंडर कन्स्ट्रक्शनच आहे, पूर्ण झालेलेच नाही आहे यांचे कन्स्ट्रक्शन अजून.
हे बघा इथे पण तसंच आहे, नुसतं ते खड्डा करून ठेवलेला आहे मोठा, बाजूनी इथे सिमेंटचे वॉल बांधलेत, पण बांधकाम काय पूर्ण केलेलं नाही आहे. तरीही बाजूची गिट्टी आता फ्रेशच टाकल्यासारखी वाटते इथे, म्हणजे रिसेंटली केल्यासारखी. बापरे, इथे रेल्वे गेट उघडं आहे आणि आपली रेल्वे थांबलेली आहे, रेल्वे गेट लागलेलं पण नाही आहे. काय इश्यू आहे हे? आपल्या कोचमध्ये हे जे हे गेटमन होते ना, गँगमन, हे आपल्यासोबत बसलेले होते, हेच गेट उतरून बंद करतात वाटते इथं. गेटवर कोणी गेट बंद करायला पण नाही आहे इथे. हे आत्ता गाडीतनं उतरले इथे, आता हे आधी गेट बंद करतील, मग गाडी पास होईल, मग हे गाडीत बसतील आणि मग आपली गाडी पुढे जाईल. असा प्रकार या लाईनवर आहे, लोणंद फलटण लाईनवर. बापरे, भयानक, डेंजर. हे बघा, ते आत्ता गाडीतनं उतरले आणि तेच गेट बंद करतायत. आता ते गाडी पूर्ण क्रॉस करेल आपली LC, मग गाडी क्रॉस केल्यावर हे परत उघडतील गेट आणि मग गाडीत बसतील आपल्यासोबत परत मागच्या डब्यात. हे बघा, गाडीने हॉर्न मारला, आपली गाडी आता पास करेल रेल्वे गेट आणि पूर्ण गाडी पास झाली ना की मग हे मागे जाऊन बसतील आता. म्हणजे पूर्णच काय म्हणतो ना आपण, ओसाडच सेक्शन आहे हा. काहीच नाही म्हणजे इथे अजून जेवढी डेव्हलपमेंट पाहिजे ना, नुसतं सेक्शन बांधून ठेवलं आहे, ट्रॅक बांधून ठेवला आहे आणि गाडी चालू करून दिली, असं झालं आहे. अरे बापरे, परत तेच, परत आता दुसरं रेल्वे गेट आलं. हे बघा, आता हे उतरत आहे आपल्या गाडीतून दुसरे 2 जण होते. हे बघा, हातात ते हँडल घेऊन उतरले. आता चालले रेल्वे गेट बंद करायला. वा, मे बी म्हणजे दिवसात या रूटवर फक्त 2च फेऱ्या होतात. सकाळी ही गाडी येते पुण्याहून फलटणला पोहोचते आणि संध्याकाळी डिरेक्टली मग 6 वाजताच ही पुण्याला रिटर्न जाते. त्यामुळे या रूटवर जास्त ट्रॅफिक पण नाही आहे. त्यामुळे माझं तरी असं इंटरप्रिटेशन आहे की बुवा इथे कोणी थांबत नसेल पूर्ण दिवसभर ड्युटी करत, असं माझं इंटरप्रिटेशन आहे. आता काय आहे नक्की हे रेल्वेलाच माहिती आणि एम्प्लॉईजलाच माहिती, आपण त्याच्याबद्दल प्रेडिक्शन करू शकत नाही. पण हा प्रकार मी व्हिडिओमध्ये पाहिला होता आजपर्यंत दुसऱ्यांच्या, पण मी स्वतः जर्नी करताना हा प्रकार मी अनुभवतो आहे आत्ता, की बुवा स्वतः उतरून गेट बंद करायचं. पण सेफ्टी घेतली जाते हे मात्र आहे.
हे बघा आपली गाडी आता परत इथून निघाली. गेट बंद केलं त्यांनी, ते तिथे ड्रायव्हरच्या LPच्या कॅबिनमध्येच चढले. आता मागचं गेट ज्यांनी बंद केलं होतं ना, तो मागच्या डब्यातच आहे. आता तो उतरेल आणि हे गेट उघडेल आणि तो तिकडच्या तिकडेच मग मागच्या कॅबिनमध्ये बसेल. त्यामुळे या गाडीला वेळ लागतो लोणंद ते फलटणमध्ये जायला. एक तर MPS कमी आहे, 45च्या स्पीडने जाते गाडी. जुने ट्रॅक्स आहे, अपग्रेडेड ट्रॅक नाही आहे तिथे, अपग्रेड केलेले ट्रॅक्सच नाही आहे. आणि हे असे रेल्वे गेट वगैरे बंद करावे लागतं. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना सिग्नल वगैरे बसवलेलं नाही बघा, हे नुसते साचे बसवून ठेवले सिग्नलचे. त्यात ना वायरिंग आहे ना हे आहे, कारण ट्रॅफिकच नाही ना इथे एवढी. हीच गाडी एक येते आणि हीच गाडी एक संध्याकाळी जाते, असंच आहे. सुरवडी रेल्वे स्टेशनवर पोचलो आहे आपण आत्ता. लोणंदवरून निघाल्यापासनं आपला दुसरा हॉल्ट आहे. म्हणजे एक तरडगाव गेलं, आता हे सुरवडी आलो. हे बघा इथे पण ट्रॅकचं काम चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शनच आहे. लूप लाईनचं काम चालू आहे इथे, पूर्ण खोदून ठेवलं आहे, दगड आहे सगळं, माती वगैरे. मेन लाईन तयार केल्या आहेत. म्हणजे हा सेक्शन मला असं वाटतं ना फ्युचरमध्ये चांगलं होईल इथे. म्हणजे गुड्स ट्रेन वगैरे येतील, मालगाड्या येतील, ट्रान्सपोर्ट वगैरे वाढेल या रूटवर. पण बरेच वर्ष झाले म्हणजे पेंडिंगच आहे हे वर्क. होप सो लवकरात लवकर होईल आणि सुधरेल. खरं तर हा जो मार्ग आहे ना लोणंद फलटण, हा बारामतीला पण जोडू शकतात. म्हणजे पुणे फलटण लोणंद बारामती दौंड असा पूर्ण सर्कल तयार होऊ शकतो. कारण ऑलरेडी पुणे ते बारामती ट्रेन आहे, पुणे दौंड बारामती. पण असा जर सर्कल तयार केला ना रेल्वे ट्रान्सपोर्टला, एवढं म्हणजे भरपूर ट्रॅफिक पण होईल रूटवर. आणि येणं जाणं लोकांचं, किंवा मग नवीन गाड्या काही चालू करता येतील, वाया वगैरे वेगळे रूट येतील, मार्ग वाढतील. किंवा मग इथून फलटणपासून पंढरपूरला पण हे जोडू शकतात. समजा फलटण पंढरपूर लाईन समजा झाली ना, तर ती लाईन पुढे मिरजला पण कनेक्ट होते. म्हणजे पुणे कोल्हापूर लाईन एकतर आहेच मिरजला जायला, व्हाया पंढरपूर मिरज, तिकडे कुर्डुवाडी, तिकडे पण सगळा सेक्शन जॉईन होऊ शकतो. तर मे बी हे फ्युचर डेव्हलपमेंटचा विचार लक्षात घेऊन रेल्वे समजा कन्स्ट्रक्ट करत असेल, किंवा सगळे मेन लाईन वगैरे आत्ता आपण बांधताना पाहिले, तर असंही एक शक्यता असू शकते. आता आपण अरायवल आपलं होतं आहे फलटण रेल्वे स्टेशनवर, लास्ट डेस्टिनेशन आहे आपलं. खूपच जुनं म्हणजे असं वाटते स्टेशन, भरपूर आधी बांधलेलं. गवत वगैरे काही काढलेलं नाही, असं म्हणजे प्रॉपर हे नाही, अजून चालू आहे. डेव्हलप व्हायला बरंच वर्ष लागतील असं वाटते मला. चला 118 किलोमीटर्सची जर्नी करून, प्रवास करून आपण पोहोचलेलो आहे आपले डेस्टिनेशन फलटण रेल्वे स्टेशनवर. तुम्हाला प्रवास कसा वाटला, तुमचे काय रिव्ह्यूज आहेत, काही सजेशन्स आहेत का, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. फलटण म्हणजे पुण्याहून फलटणसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी ही चांगली आहे तशी. फक्त लोणंद ते फलटण थोडासा विषय आहे फक्त इथे. पण ठीक आहे, समजा ॲफोर्डेबल प्राईजमध्ये समजा फलटणसाठी आपण येऊ शकत असू, किंवा एखाद्याला बाय रोड परवडत नसेल, तर हा त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की 30 रुपयामध्ये आपलं पुण्यातनं बसलं सकाळी 6 वाजता आणि फलटणला आलं, तर म्हणजे चांगला प्रवास आहे. तर नक्की समजा तुम्हाला जर्नी आवडली असेल, काही सजेशन असतील तर नक्की मला शेअर करा, मला सांगा, कमेंटमध्ये सांगा. सजेशन्स ऑलवेज वेलकम्स आहेत माझ्यासाठी. आणि जरा आता इथे बाहेरचा जरा रिव्ह्यू घेऊ आपण एंड करायच्या आधी. ही स्टेशनची बिल्डिंग आहे मेन. इकडनं खाली असं उतरायला असा वॉक अवे दिसेल आपल्याला.
आणि हा एकच प्लॅटफॉर्म आहे फलटणला. इथे आपली डेमो थांबली. हीच डेमो परत लोणंदला जाते. फलटण लोणंद डेमो लगेच निघते 10 मिनटात. हे इथे तिकीट घर आहे. तिकीट घर पण अंडर कन्स्ट्रक्शनच आहे. आणि इकडनं खाली उतरलं की आपण स्टेशनला उतरतो. इथे रिक्षा वगैरे तर काही अवेलेबल नव्हत्या, तर मी तरी पाहिलं समजा सकाळी पोचल्यावर तर. आणि बाजूला आपला फलटण पंढरपूर हायवे आहे. हे असं काहीसं फलटण रेल्वे स्टेशन आहे आपलं. हे बघा इथे रिक्षा असतात, म्हणजे ॲक्च्युली मी विचारलं होतं 1-2 जणांना, पण आज तरी नाही आहे. समजा फलटण सिटीमध्ये वगैरे जायचं असेल ना तर रिक्षा अवेलेबल नाही आहे समजा इथे. दिवसभरात येत असतील तर माहीत नाही, पण दिवसभरात कुठली गाडी पण येत नाही. आता ही गाडी डायरेक्ट संध्याकाळी जाईल. हे इथलं तिकीट घर आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे कोणाला तिकीट पण मिळत नाही. पण होप सो हे इथे टायमिंग्स दिलेले आहेत. पुणे फलटण डेमो, फलटण लोणंद डेमो, हे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन आउट करू शकता. रविवार सोडून ना, रविवारी ही गाडी नसते. हे बघा हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे तिकीट घर. सो दॅट्स इट फ्रॉम फलटण रेल्वे स्टेशन गाईज. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.